हॅलो नमस्कार, मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। मनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ। तर बघा, आषाढी एकादशीच्या दिवशी चुकूनही आपल्याला कोणते 5 पदार्थ खायचे नाही ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर माहिती जाणून घेऊया। तर पहा, 17 जुलै वार बुधवारला आलेली आहे आषाढी एकादशी। तर आषाढी एकादशीच्या व्रतामध्ये सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते, तर असा देखील समज आहे। तर म्हणूनच सर्व व्रतामध्ये या आषाढी एकादशीच्या व्रताला अनन्यसाधारण महत्त्व आहे। तसेच पंढरपूरला अदृश्य भगवंतांच्या अस्तित्वाचा पुरावा मिळतो। त्याचबरोबर वैकुंठ भूमीच्या आधीपासूनच हे पंढरपूर अस्तित्वात आले असा देखील भाविक भक्तांचा समज आहे। तर म्हणूनच या पृथ्वीवरील सर्वात पुरातन अशा तीर्थक्षेत्राचा पंढरपूर असा उल्लेख केला आहे। तर आषाढी एकादशीचा उपवास व्रत आणि आपण सर्वजण अगदी लहान मुलं देखील हा उपवास करतात। तर हा उपवास करताना आपल्याला काही पदार्थांचं अजिबात चुकूनही सुद्धा सेवन करायचं नाही, खायचं नाही। तर जर आपण हे पदार्थ खाल्ले तर आपल्याला व्रताचं फळ मिळत नाही। तर बघा, तुम्ही उपवास करत असाल किंवा उपवास करत नसाल तरी देखील आपल्याला या 5 पदार्थाचं सेवन अजिबातच करायचं नाही। तर पहा, बऱ्याच वेळा आपल्याला या छोट्या मोठ्या गोष्टी माहीत नसतात आणि आपल्या हातून या लहान मोठ्या चुका देखील घडतात आणि आपल्याला याचे दुष्परिणाम देखील भोगावे लागत असतात। तर आषाढी एकादशी व्रत करण्याची देखील एक पद्धत आहे। तर बरेच भाविक भक्त हा उपवास निर्जळ करतात आणि काही जण फलाहार देखील घेतात। तर एकादशीच्या आदल्या दिवशी म्हणजे दशमीच्या दिवशी एकभुक्त राहून एकादशीला सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती स्नान करून देवपूजा झाल्यावरती श्री हरी विष्णू देवांना तुळशीचं पान किंवा मंजिरी वाहून पूजन करावं। तसेच हा संपूर्ण दिवस उपवास करावा। रात्री भजन किंवा एखाद्या ग्रंथाचं पारायण करावं आणि किमान रात्री 12 वाजेपर्यंत तरी या दिवशी जागरण करावं किंवा विठू माऊलींचं भगवान श्री हरी विष्णू देवांच्या नामस्मरण करावं। आषाढ शुद्ध द्वादशीला वामनाची पूजा करून पारणे सोडावी। तर या दोन्ही दिवशी भगवान श्री हरी विष्णू देवांची पूजा करून अहोरात्र तुपाचा दिवा आवर्जून लावावा। हिंदू पंचांगानुसार आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षामधील एकादशी तिथीला देवशयनी आणि आषाढी एकादशी साजरी केली जाईल। तर हिंदू पंचांगानुसार एकादशी तिथी 16 जुलैला रात्री 8:33 सुरू होईल, तर 17 जुलैला रात्री 9:33 संपेल। तर उदय तिथीनुसार हे देवशयनी आषाढी एकादशीची तिथी 17 जुलैला साजरी करण्यात येईल। तर पहा, या आषाढी एकादशीच्या दिवशी नेमके कोणते पदार्थ आपण खायचे नाहीत, त्याचबरोबर आपण कोणते उपाय करावे की त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी येईल। तर याविषयीची सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर माहिती जाणून घेण्या अगोदर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही। तर सर्वात पहिला पदार्थ म्हणजे तांदूळाचा भात खायचा नाही किंवा ज्या तांदूळापासून जो कोणता पदार्थ बनवला जातो या दिवशी तो आपल्याला अजिबात खायचा नाही। आता आपल्या घरामध्ये लगेच लहान मुलं असतील किंवा वृद्ध व्यक्ती असतील, आपले आजी आजोबा किंवा सासू सासरे, तर आपण त्यांच्यासाठी देखील त्या दिवशी भात खायचा नाही किंवा करायचा नाही किंवा भात जे तांदूळापासून पदार्थ बनवले जातात ते आपल्याला चुकूनही एकादशीच्या दिवशी खायचे नसतात। याच एकादशीला नाही तर इतर एकादशीच्या दिवशी देखील आपल्याला ते ग्रहण करायचे नसतात।
असं शिव महापुराणात देखील सांगितलेलं आहे। आषाढी एकादशीलाच नाही तर भात खिचडी अजिबात खायची नाही। अगदी लहान मुलांना देखील या दिवशी भात खाऊ घालायचा नसतो किंवा आपल्या घरामध्ये कोणी जर करणार नसेल हे व्रत, म्हणजे जसं की आता गर्भवती महिला असेल तर त्या व्रत करत नाही सहसा, तर त्यांनी देखील हा भात अजिबात खायचा नाही। तर भात हा या दिवशी पूर्णपणे आपल्याला वर्ज्य करायचा असतो। त्याचबरोबर दुसरा पदार्थ म्हणजे घेवडा, तर काही भागामध्ये याला आता वालाच्या शेंगा बोलचंही म्हणत असतात। तर या दिवशी घेवड्याची भाजी अजिबात खायची नाही। तर त्यानंतरचा तिसरा पदार्थ खायचा नाही तर तो म्हणजे बार्ली। तर बार्ली म्हणजेच गहू आणि तांदूळाचा एक भागच आहे, तर त्याचे सुद्धा आपण या दिवशी सेवन करू नये। तर चौथा पदार्थ म्हणजे मांस, मच्छी, मटण, अंडी या गोष्टी आपण चुकूनही खायच्या नाहीत। तर हे पदार्थ आपल्याला दशमी ते द्वादशी पर्यंत म्हणजे 3 दिवस पूर्णपणे वर्ज्य करायचं आहे, कारण की आपण जर हे पदार्थ ग्रहण केले तर याचे परिणाम देखील आपल्यालाच भोगावे लागतात। तर त्यानंतरची वस्तू म्हणजे कांदा लसण या दिवशी अजिबात खायचा नाही। तर आपण जेव्हा भाजी तयार करतो त्यामध्ये कांदा लसण हा प्रत्येक स्त्री महिला टाकतच असते, कारण कांदा लसणाशिवाय भाजी ही होतच नाही। पण त्या दिवशी आपल्याला पूर्णपणे स्किप करायचा आहे कांदा लसण। तर या दिवशी आपण चुकूनही कांदा लसण भाजीमध्ये किंवा कोणी उपवास करणार नसेल त्यांनी सुद्धा खायचा नाही। कांदा लसण हा देखील एक प्रकारचा तामसिक आहारच आहे। तर सांगितल्याप्रमाणे आषाढी एकादशीच्या दिवशी हे पदार्थ चुकूनही खायचे नाहीत। तर पहा, आपण सर्वांनाच वाटत असते आपल्याकडेही खूप पैसा धन असावं असं प्रत्येकांनाच वाटत असतं, अगदी तुमच्यापासून ते माझ्यापर्यंत। तर पैसा नसेल तर कोणतीही कामं आपण करू शकत नाही, कारण की आपले बरेचसे कामं हे पैसा अभावीच अडकतात। तर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी यावी, पैसा स्थिर स्वरूपामध्ये राहावा, त्याचबरोबर आपल्याला धनप्राप्ती व्हावी, यासाठी आपण या देवशयनी एकादशीला काही उपाय केल्याने सुख समृद्धी घरामध्ये येते। तर तेच उपाय मी तुम्हाला इथे सांगणार आहे। तर आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्हाला जो उपाय करणं शक्य होईल तो उपाय तुम्ही करू शकता। तर आषाढी एकादशीला तुळशी पूजन करणे, उपाय तोडगे करणे अतिशय शुभ मानले जाते। तर आषाढी एकादशीला तुळशी मातेचं पूजन करून गाईचं कच्चं दूध तुळशी मातेला अर्पण करावं आणि सकाळ संध्याकाळ शुद्ध तुपाचा दिवा लावावा। तर दूध हे आपल्याला कच्चंच घ्यायचं आहे, तापवलेलं घ्यायचं नाही। आणि दूध अर्पण करत असताना ओम भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 21 वेळा आपल्याला जप करायचा आहे। हा उपाय केल्याने धनाची देवी माता लक्ष्मी प्रसन्न होऊन आपल्या घरामध्ये कधीच धनाची चणचण भासणार नाही। त्याचबरोबर एकादशीच्या दिवशी भगवान श्री हरी विष्णू देवांची पूजा सेवा भक्ती करतो तेव्हा भगवान श्री हरी विष्णू देवांसमोर 5 किंवा 1 रुपयाचं नाणं ठेवावं आणि दिवसभर तसंच राहू द्यावं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हे नाणं उचलून घेऊन लाल किंवा पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये बांधून आपल्या तिजोरीमध्ये किंवा आपण जिथे आपले पैसे दागिने ठेवतो तिथे आपल्याला हे ठेवायचं आहे। हा उपाय केल्यामुळे आपल्यावरती माता लक्ष्मी प्रसन्न होऊन आपल्या घरामध्ये कधीच पैशाची, धनाची, अन्नधान्याची कमतरता पडत नाही। पण आपण जेव्हा हे नाणं भगवान श्री हरी विष्णू देवांजवळ ठेवतो तर श्री हरी विष्णू देवांची आणि माता लक्ष्मीची पूजा करणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। आणि या दिवशी पिवळी मिठाई दान करावी, तसेच केळी देखील तुम्ही दान करू शकता। असं तुम्हाला तुमच्याकडनं जेवढं शक्य होईल तेवढं या एकादशीच्या दिवशी किंवा साबुदाणा खिचडी जे उपवासाचे पदार्थ आहेत ते तुम्ही अवश्य दान करावे एखाद्या मंदिरामध्ये, किंवा जी गरजू व्यक्ती आहे त्यांना अवश्य द्यावे। आणि आपण स्वतःही त्या दिवशी लाल किंवा पिवळ्या रंगाचे कपडे आवर्जून परिधान करावे। तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती, कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओ
आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ नवीन बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत सर्व माझ्या YouTube परिवाराला अगदी हृदयातून श्री स्वामी समर्थ।